वैष्णवी हगवने मौत मामले के बाद राज्य भर में तनाव का माहौल है और महिलाएं भी अब आक्रामक रूप ले रही है। इसी कड़ी में पुणे में बिटिया फाउंडेशन से जुड़ी गुलाबो गैंग ने महिला आयोग के अध्यक्ष रूपाली चाकणकर के खिलाफ चिल्लर फेंक कर विरोध प्रदर्शन किया। गुडलक चौक पर हुए इस अनोखे आंदोलन में महिलाओं ने रूपाली चाकणकर के फोटो पर थिल्लर यानी कि फटे पुराने पैसे फेंक कर उनका राजीनामा मांगा। संगीता तिवारी की अध्यक्षता में हुए इस आंदोलन में अजित पवार को चेतावनी दी गई कि यदि चाकणकर का राजीनामा जल्द नहीं लिया गया तो एक श्रृंखलाबद्ध आंदोलन शुरू किया जाएगा। एक राग, एक उद्वेग आणि एक असं रक्त सळसळतंय की या बाईला मुलगी नाहीये म्हणून अशी आहे का? अजितदादांनी काय बघून या बाईला पद दिलं मला माहिती नाही, पण तुमच्याकडे गेल्या 6 महिन्यांपूर्वी जी वैष्णवी जिने आत्महत्या किंवा जिची हत्या केली गेली हगवणे कुटुंबाने त्यांची कंप्लेंट होती आणि तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही। एवढा बेशरमपणा आज त्यांच्यावर कारवाई झाली असती हगवणे कुटुंबावर तर आज वैष्णवीचा बळी गेला नसता। आता वैष्णवीची हत्या झाली, आत्महत्या आता पोलीस बघतील, पण या बाई नंतर 8 दिवसांनी जागा झाला, त्यांच्या घरी गेल्या आणि जेव्हा आम्ही विरोध करतोय, आम्ही तक्रारी करतोय, महिला काही करत नाहीये, तर तक्रार करणाऱ्या जनतेला ती चिल्लर म्हणताय। ती चिल्लर बाई आहे, आम्हाला चिल्लर म्हणणारी, जनतेला चिल्लर म्हणणारी, पुण्यातल्या महिलांना, महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणणारी बाई स्वतः चिल्लर आहे। तेव्हा अजितदादांनी ताबडतोब हिचा राजीनामा घ्यावा। महिला आयोग पदाच्या अध्यक्ष पदाची ही गरिमा घालवली आहे। नुसतं जगामगा मला बघा असंच चालणार नाही, तुम्हाला खाली उतरून रस्त्यावर उतरून महिलांसाठी काम करावं लागेल। नट्टा पट्टा लाली लिपस्टिक लावायची, चांगल्या साड्या नेसायचं, नेत्यांबरोबर बसायचं, बास झालं। महिलांवर अत्याचार, बलात्कार, सामूहिक बलात्कार, छेडाछेडी, लहान मुलींवर बलात्कार, त्यांनी तर आम्हाला इथं वातावरण बिघडवण्यासाठी 4 गाड्या भरून पोरं पाठवली होती। ती 4 गाड्या भरून पोरं त्यातली काही ओळखीची निघाली, त्यांना स्वतःला माहिती नव्हतं त्यांना इथं कशाला पाठवलंय। म्हणजे तुम्ही एवढ्या घाबरलात आमच्या आंदोलनाला? आमच्या किती 10-15 जणी आहे बहिणी, त्यांनीच पाठवलं असणार, माहिती घ्या ना, PI साहेबांना विचारा। आम्हाला जेव्हा कालपासून टाइम दिल्यानंतर त्याच टायमाला ही पोरं इथं कशी आली आणि कोणती ती पोरं ओळखीची पण नव्हती त्यातली, मग ही पोरं आली कुठनं? घाबरलात का काही आमच्या आंदोलनाला? आणि तिथे तुम्ही पोरं पाठवतात, बायका तरी पाठवायच्या। एवढी बेकार नाही। त्यांना इकडनं बालगंधर्वला हकललं, ते इथेच आले होते सगळे 4 गाड्या भरून, त्यांना पोलिसांनी इथनं बालगंधर्वला हकललं। कारण का मी फोन केला की आमच्याकडे परवानगी आहे, पत्र आहे, तर हे कसे आले इथे? ते तर 10 वाजल्यापासून पोरं येऊन बसली होती गाड्या घेऊन। म्हणजे पुरुषांना तुम्ही पाठवता आमच्या महिलांच्या अंगावर, हे समर्थनार्थ आहे तुमच्या? सगळे पुरुष सेम,